भगवद्गीतेमध्ये सांगितलेल्या या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. नंबर 1, गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे अर्जुना, जे माझं नेहमी स्मरण आणि एक चित्त मनाने पूजन करतील, मी स्वतः त्यांच्या कल्याणाची जबाबदारी घेतो. 2, चांगले कर्म केले तर लोक फक्त तुमच्या वाईट गोष्टीच लक्षात ठेवतील. त्यामुळे लोक काय म्हणतात या गोष्टीवर लक्ष देऊ नका आणि आपले कर्म करत राहा. नंबर 3, कर्म हे असे पीक आहे जे प्रत्येक माणसाला कापावंच लागतं. त्यामुळे नेहमी चांगले बी लावले तर पीकही चांगलेच येते. नंबर 4, तुम्ही केलेले कर्म हीच तुमची ओळख आहे, नाहीतर एकसारख्या नावाचे खूप लोक असतात. 5, मोह त्याच गोष्टीचा करावा ज्याच्यावर तुमचा अधिकार आहे. ज्या गोष्टीवर किंवा वस्तूवर तुमचा अधिकार नाही त्याचा मोह नाही केला पाहिजे. 6, आयुष्यातील काही दुःख असे असतात जे जगूही देत नाहीत आणि कर्तव्य असे असतात जे मरूही देत नाहीत. 7, स्वतःच लढावी लागते आयुष्याची लढाई, कारण इथे साथ देणारे खूप कमी असतात आणि ज्ञान देणारे खूप जास्त. 8, प्रेमामध्ये सगळ्यात जास्त खोटी वचने दिली जातात. 9, मनाचे नाते पण खूप विचित्र असतात. सगळ्यात जास्त तेच रडतात जे मनापासून निभावतात. 10, कोणाच्या समोर इतकंही झुकू नका की तो तुम्हाला गुलाम समजायला लागेल. 11, तुमचं दुःख कोणाच्या तरी हसण्याचा कारण होऊ शकतं, पण तुमचं हसणं कधीही तुमच्या दुःखाचं कारण होऊ शकत नाही. 12, प्रत्येकाला आनंदी ठेवणं आपल्या हातात नाही, परंतु आपल्यामुळे कोणाला दुःख होणार नाही हे मात्र आपल्या हातात नक्कीच असतं. 13, तुमच्या आवश्यक गोष्टी करा, कारण निष्क्रियतेपेक्षा प्रत्यक्षात काम करणं हे कधीही चांगलं असतं. अपमान मृत्यूपेक्षा वाईट आहे. 14, फळाची इच्छा न ठेवता काम करणे हेच खरे कर्म आणि ईश्वरचरणी समर्पित करणे तोच खरा धर्म. जेव्हा माणसाच्या गरजा बदलतात तेव्हा माणसाची बोलण्याची पद्धतसुद्धा बदलते. इतिहास सांगतो की भूतकाळ सुख होतं, विज्ञान सांगते की भविष्यात सुख मिळेल, पण धर्म सांगतो की मन पवित्र आणि विचार चांगले असतील तर तुम्हाला दररोजच सुख मिळेल. जीवनात शांती हवी असेल तर नेहमीच संतुलित जीवन जगायला शिकायला पाहिजे. वेळेच्या आधी आणि नशिबापेक्षा जास्त कोणालाच काही कधीही मिळत नाही. पृथ्वीवर असे ऋतू बदलतात, तसंच माणसाच्या आयुष्यात सुद्धा सुखदुःख हे येतच असतात. त्यामुळे दुःखामध्ये खचून न जाता त्याला सामोरं जायला पाहिजे, कारण दुःखानंतर सुख हे येतच असतं. स्वतःच्या आयुष्यात आहे तसे प्रामाणिकपणे जगणे हे दुसऱ्यांची नक्कल करत जगण्यापेक्षा लाख मोलाचे असते. माणूस नेहमी त्याच्या भाग्याला दोष देत असतो. हे माहीत असूनही की भाग्यापेक्षा मोठं त्याचं कर्म आहे, जे फक्त त्याच्याच हातात आहे. तरी पण सुद्धा माणूस हा कर्म करायला आळस करतो आणि देवावर आणि नशिबावर आपलं खापर फोडत असतो. ज्या माणसाकडे संयम असतो त्या माणसाच्या ताकदीची बरोबरी कोणच करू शकत नाही. एखादी भेट तेव्हाच शुद्ध असते, तेव्हा ती शुद्ध मनाने चांगल्या व्यक्तीला योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी निस्वार्थपणे दिली जाते. जेव्हा एखादी समस्या उद्भवते तेव्हाच त्याच्यासोबतच त्याचा उपाय देखील जन्माला येत असतो. त्यामुळे समस्या आल्यास खचून न जाता त्याचं उत्तर आपल्याला शोधलं पाहिजे. बदल हा विश्वाचा नियमच आहे. तुम्ही कधी क्षणात लक्षाधीत होऊ शकता तर कधी झटपट गरीबही होऊ शकता. त्यामुळे असलेल्या परिस्थितीला खचून जाऊ नका आणि श्रीमंतीमध्ये गर्व करू नका. विनाकारण चिंता आणि भीती हे एखाद्या रोगाप्रमाणे असतात, जी तुम्हाला आतून पोखरत असतात. कर्मावर तुझा अधिकार आहे, पण त्याच्या फळावर नाही. फळाच्या इच्छेने कर्म करू नकोस आणि असाही विचार करू नकोस की फळाच्या इच्छेशिवाय कर्म का करावे. ज्या माणसाने आपल्या शरीरावर विजय मिळवला त्याचे अंतःकरण शुद्ध आहे
आणि जो आपल्या मनावर आणि इंद्रियांवर नियंत्रण ठेवतो, असाच माणूस नेहमी कर्म करीत असला तरी कर्मापासून अलिप्त राहत असतो. जो माणूस शारीरिक वैशिष्ट्ये, वंश, लिंग किंवा जातीच्या आधारे इतरांशी भेदभाव करतो, त्याला कर्माच्या नियमाद्वारे शिक्षा दिली जाईल. म्हणून या सर्वांचा विचार न करता मुक्तीपर्यंत पोहोचण्यासाठी माझी उपासना करा. दुर्बुद्ध माणूस जेव्हा निद्रा, भय, चिंता, दुःख आणि अभिमान यांचा त्याग नाही करू शकत, तो तामसी आहे आणि तो कधीही आध्यात्मिक ज्ञान आत्मसात करू शकत नाही. जो माणूस दीर्घसूत्रे म्हणजे आजचे कर्म उद्यावर टाकतो, तो तामस आहे आणि असा माणूस कधीही त्याच्या आयुष्यामध्ये यशस्वी होऊ शकत नाही. त्यामुळे आजचे काम हे आजच केले पाहिजेत. आळस हा माणसाचा शत्रू आहे. जीवन ना भविष्यात आहे ना भूतकाळात आहे. जीवन तर आत्ता या क्षणी वर्तमान काळात आहे. भूतकाळात जे घडले त्यामुळे दुःखी होत बसू नका. चिंता आणि बेचैनी सोडून वर्तमान काळाचा सदुपयोग भविष्य सावरण्यासाठी केला पाहिजे. उंच इमारतीवर कावळे बसले असले तरी त्याला आपल्याला गरुड म्हणता येणार नाही. त्याचप्रमाणे एखाद्या व्यक्तीचा आदर त्याच्या गुणाद्वारे निश्चित केला जातो, परंतु त्याच्या उंची, स्थिती किंवा संपत्तीवर नाही. जर तुम्ही स्वतःला तुच्छ, निर्धन, शूद्र मानत असाल तर तुम्ही तसेच व्हाल. याउलट स्वतःचा आदर स्वतः करा तर आत्मनिर्भर व्हाल आणि तुम्हाला यश प्राप्त करण्यास कोणीच रोखू शकणार नाही. जोपर्यंत तुमचे शरीर निरोगी आहे तोपर्यंत मृत्यू तुमच्यापासून दूर राहील. शक्य होईल तेवढे आपले प्राण वाचवण्याचा प्रयत्न करा. आपण गमावलेला मित्र, विवेक आणि पत्नी पुन्हा शोधू शकतो, परंतु एकदा आपले शरीर नष्ट झाले की ते आपण पुन्हा कधीच शोधू शकत नाही. दुसऱ्याच्या ताटातलं हिसकावून खाण्यात एखाद्याला खूप आनंद वाटत असतो, तर एखाद्याला आपल्या ताटातलं दुसऱ्याच्या तोंडात भरवण्यात समाधान असते. हा खेळ त्याच्यावर झालेला संस्कार, समज आणि मानसिकतेवर अवलंबून असतो. पण एक गोष्ट मात्र खरी आहे की दुसऱ्याचं हिसकावून खाणाऱ्याचं पोट कधीच भरत नाही आणि दुसऱ्याला वाटून खाणारा कधीच उपाशी राहत नाही. जी माणसं आपली चौकशी करतात ती माणसं खरंच आपल्या जवळची असतात आणि जी माणसं आपल्या चौकशा करत बसतात ती माणसं कधीच आपली नसतात. माणूस नेहमी देवासमोर भिकारी आणि भिकाऱ्यासमोर देव असल्याचा दिखावा करत असतो. देवाची मूर्ती विकत घेताना रुपयाचा भाव करतो आणि तीच मूर्ती घरात आली की तोच माणूस देवाकडे लाखो रुपये मागत असतो. खरंच अंधार असतो मनात आणि दिवा लावतात मंदिरात. जेव्हा सर्व लोक आणि परिस्थिती आपल्या विरोधात आहे, परंतु आपल्याला विश्वास आहे की आपण योग्य दिशेवर आहोत, अशा स्थितीत दुःखी होऊन जायचं नाही. असे समजायचं की मी किती भाग्यवान आहे की मला योग्य मार्गासाठी संघर्ष करण्याची संधी मिळाली आहे. तसेच परिश्रम करून एक स्वतःचं उदाहरण आपल्याला लोकांसमोर प्रस्थापित करायचं असतं. तुमच्या आवश्यक गोष्टी करा, कारण निष्क्रियतेपेक्षा प्रत्यक्षात काम करणं हे कधीही चांगलंच असतं. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे सांगायला विसरू नका. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल तुमचे मनापासून खूप 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 धन्यवाद. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. लवकरच भेटूयात एका नवीन माहितीसोबत आणि नवीन विषयासोबत. तोपर्यंत धन्यवाद.